विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीच्या सुट्टीनंतर आपण परत एकदा आपल्या सिलेबसकडे आपण येतो आहे. आणि मला आठवतं आहे पाठीमागच्या लेक्चरला आपण थर्मोकेमिस्ट्रीचा भाग संपवलेला होता. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट येतो तो हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. तर हा जो लॉ आहे हा तो लॉ की जो एन्थाल्पी चेंज हे स्टेट फंक्शन कसं आहे हे सांगणारा लॉ आहे. एन्थाल्पी इट डिपेंड्स अपॉन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम अँड नॉट ऑन द पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. याला आपण स्टेट फंक्शन असं म्हणतो. त्याविषयी हेस लॉमध्ये आपणाला माहिती दिलेली दिसते. या हेस लॉवरती एक्झाममध्ये 3 मार्काचा किंवा काही वेळेला 4 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्टेट अँड एक्सप्लेन हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन विथ इट्स अप्लिकेशन, असा 4 मार्काचा प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. याचं स्टेटमेंट असं आहे बघा, इथं दिलं आहे. ओव्हरऑल द एन्थाल्पी चेंज फॉर ए रिॲक्शन इज इक्वल टू द सम ऑफ एन्थाल्पी चेंजेस इन्व्हॉल्व्ड इन ऑल द स्टेप्स ऑफ द रिॲक्शन्स. म्हणजे याचा अर्थ असा आहे, एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये जो टोटल एन्थाल्पी चेंज असतो तो त्या रिॲक्शनमध्ये ज्या अनेक स्टेप्स इन्क्लूड झालेल्या असतात त्या प्रत्येक स्टेपमधल्या एन्थाल्पी चेंजची बेरीज असते. हे याचं स्टेटमेंट आहे. एन्थाल्पी चेंज फॉर ए रिॲक्शन इज इक्वल टू दी सम ऑफ एन्थाल्पी चेंजेस ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप्स इन दी रिॲक्शन. मला दुसरा एक अर्थ असा त्याचा सांगता येईल, जेव्हा एखादी रिॲक्शन एका स्टेपमध्ये घडवली किंवा तीच रिॲक्शन अनेक स्टेपमध्ये घडवली तर एका स्टेपमधला एन्थाल्पी चेंज हा ती जेव्हा अनेक स्टेपमध्ये घडवतो त्या प्रत्येक स्टेपमधल्या एन्थाल्पी चेंजच्या बेरजे एवढी असते. किंवा सिंगल स्टेपमधला एन्थाल्पी चेंज हा अनेक स्टेपमधल्या एन्थाल्पी चेंजच्या बेरजे एवढा असतो. उदाहरणार्थ, किंवा मी त्याच्या अगोदर असं म्हटलं की एन्थाल्पी चेंज हे स्टेट फंक्शन आहे, ते पाथ फंक्शन नाही, कारण ते सिस्टीमच्या स्टेटवरती डिपेंड असलेलं दिसेल, पाथवरती डिपेंड नसतं. हेच आपणाला एक्सप्लेनेशनच्या स्वरूपामध्ये असंही सांगता येईल. जेव्हा एखादी रिॲक्शन, फॉर एक्झाम्पल रिॲक्टंट ए कन्वर्ट्स टू प्रॉडक्ट डी, ही सिंगल स्टेपमध्ये घडते. पण हीच रिॲक्शन आपण अशी घडवून आणली, ए गिव्स टू बी, बी गिव्स टू सी अँड सी गिव्स टू डी, अशा 3 स्टेपनी घडवून आणली. एचं कन्वर्शन डायरेक्टली डीमध्ये होतं, ही एक डायरेक्ट स्टेप, आणि दुसऱ्या पद्धतीनं ही रिॲक्शन घडवून आणली की जिच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. ए गिव्स बी, बी गिव्स सी, सी गिव्स डी. तर डायरेक्ट स्टेपमध्ये असेल तो एन्थाल्पी चेंज हा कुणा एवढा असतो, तीच रिॲक्शन जेव्हा 3 स्टेपनी घडवून आणतो त्या 3 स्टेपमधल्या एन्थाल्पी चेंजच्या बेरजे एवढा असतो. याचं रिॲक्शनच्या स्वरूपामध्ये एक एक्झाम्पल आपणाला इथं पाहता येईल. ते एक्झाम्पल असं दिलेलं आहे, कन्सिडर द सिंथेसिस ऑफ NH3. NH3 कसा तयार होतो, तर तो 2 स्टेपने होऊ शकतो.
2 स्टेप अशा आहेत. एक आहे डायरेक्ट स्टेप, ती इथं दिलेली आहे. थ्राईस ऑफ H2 गॅस प्लस N2 गॅस गिव्स 2 NH3 गॅस. यामध्ये जो एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, त्याला आपण स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन असं म्हणतो. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन दिला आहे -92.2 किलो जूल. ही स्टेप डायरेक्ट स्टेप आहे. NH3 एकाच स्टेपमध्ये आपल्याला प्रोड्यूस करता आला आहे या पद्धतीनं, आणि त्यावेळेचा एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन दिला आहे. आपण असं केलं, हीच डायरेक्ट रिॲक्शन 2 स्टेपनी घडवून आणली. पहिली स्टेप, ट्वाइस ऑफ H2 गॅस combines with N2 gas forming N2H4 गॅस. यावेळचा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन हा दिला आहे +95.4 किलो जूल. ही पहिली स्टेप आहे. याच्यामध्ये एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन +95.4 आहे. दुसरी रिॲक्शन आहे किंवा दुसरी स्टेप, पहिल्या स्टेपमध्ये तयार झालेला N2H4 इट कंबाईन्स विथ H2 गॅस अँड देन फॉर्म ट्वाइस ऑफ NH3 गॅस. एन्थाल्पी चेंज फॉर दिस सेकंड स्टेप रिॲक्शन इट इज -187.6 किलो जूल. या डायरेक्ट रिॲक्शनमधला एन्थाल्पी चेंज बघितला आपण, आणि या स्टेपमधला हा आणि या स्टेपमधला हा एन्थाल्पी चेंज यांची जर बेरीज केली तर ती पुन्हा एवढी येते, या डायरेक्ट रिॲक्शनच्या एन्थाल्पी चेंज एवढी असते. म्हणून असं म्हणायचं, द सम ऑफ द एन्थाल्पी चेंजेस फॉर स्टेप फर्स्ट अँड स्टेप सेकंड is equal to the एन्थाल्पी चेंज फॉर दी ओव्हरऑल रिॲक्शन. या 2 रिॲक्शनची बेरीज केली तर आपणाला ही डायरेक्ट रिॲक्शन घडते. या प्रत्येक स्टेपमधल्या एन्थाल्पी चेंजची आपण सम केली तर ती पुन्हा एवढी येते, ही जी ओव्हरऑल रिॲक्शन आहे या 2 रिॲक्शनची बेरीज करून मिळवलेली त्या ओव्हरऑल रिॲक्शनच्या एन्थाल्पी चेंज एवढी असते. हा आहे हेस लॉ आणि त्याचं एक्सप्लेनेशन विथ एक्झाम्पल. एक्झाममध्ये हेस लॉचं ॲप्लिकेशनही विचारलं जाऊ शकतं. इथं एकच ॲप्लिकेशन आहे, काय बघा, दी हेस लॉ हॅज बीन युजफुल टू कॅल्क्युलेट द एन्थाल्पी चेंजेस फॉर द रिॲक्शन विथ देअर एन्थाल्पीज बीइंग नॉट नोन एक्सपेरिमेंटली. ज्या रिॲक्शनच्या एन्थाल्पीज आपणाला एक्सपेरिमेंटली माहीत नसतात, अशा रिॲक्शनच्या एन्थाल्पी व्हॅल्यूज आपण हेस लॉच्या सहाय्याने डिटरमाइन करू शकतो. हे आहे ॲप्लिकेशन ऑफ हेस लॉ. म्हणून हेस लॉ तुम्हाला काय काय लक्षात ठेवता येईल, त्याचं स्टेटमेंट, एक्सप्लेनेशन विथ रिॲक्शन अँड ॲप्लिकेशन. हा नेहमी प्रश्न विचारला जातो एक्झामला, त्यामुळे तुम्हाला हेस लॉ हा व्यवस्थित प्रिपेअर करावा लागेल. देन मी नेक्स्ट पॉईंट बघतो कोणता आहे. नेक्स्ट पेजवरती बघा, त्याचं नाव आहे स्पॉन्टेनियस म्हणजेच इररिव्हर्सिबल प्रोसेस. आता या 2 प्रोसेसचा अर्थ बघितला होता आपण, इररिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल प्रोसेस. प्रोसेसचे प्रकार बघताना आपण इररिव्हर्सिबल प्रोसेस आणि रिव्हर्सिबल प्रोसेस यांचे अर्थ बघितलेले होते. इथं आता इररिव्हर्सिबल प्रोसेस पुन्हा एकदा आपणाला थोडक्यात बघायचे कसे. आपणाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगता येईल याच्यावरून,
इररिव्हर्सिबल प्रोसेस ही एकाच डायरेक्शननी घडते हे आपल्याला माहीत आहे, फॉरवर्ड डायरेक्शन. तर रिव्हर्सिबल प्रोसेस फॉरवर्ड आणि रिव्हर्स अशा 2 डायरेक्शननी घडते हे आपण बघितलं आहे. आता रिव्हर्सिबल प्रोसेस या आपल्याला आर्टिफिशियली अरेंज कराव्या लागतात, म्हणजे त्या नॅचरल नसतात आणि त्या नॉन स्पॉन्टेनियस असतात रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये. इररिव्हर्सिबल प्रोसेस या एकाच डायरेक्शननी घडणाऱ्या असतात. त्या प्रोसेस नॅचरल असतात. नॅचरल म्हणजे आपोआप घडणाऱ्या, आणि आपोआप घडणाऱ्या त्यालाच आपण काय म्हणतो, स्पॉन्टेनियस प्रोसेस. म्हणजे एक इथं आपणाला लक्षात ठेवता येईल, इररिव्हर्सिबल प्रोसेस दे प्रोसीड्स इन ओनली वन डायरेक्शन. दे आर नॅचरल प्रोसेसेस अँड दे आर स्पॉन्टेनियस प्रोसेसेस. स्पॉन्टेनियस म्हणजे उत्स्फूर्तपणे आपोआप घडणाऱ्या प्रोसेसेस आहेत. तर या प्रोसेसच्या बाबतीत इथं एक आणखी अर्थ दिला आहे बघा. स्पॉन्टेनियस प्रोसेसेस हॅव ए नॅचरल टेंडन्सी ऑकर. म्हणून मी आत्ताच म्हटलं की त्या नॅचरल असतात. अँड डू नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स फॉर देअर ऑकरन्स. म्हणजे या नॅचरल प्रोसेसेस घडताना या प्रोसेसेस घडण्यासाठी कोणत्याही प्रकारची एक्सटर्नल हेल्प गरजेची नसते. अशा प्रोसेसना आपण नॅचरल प्रोसेसेस म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. इररिव्हर्सिबल प्रोसेसेस ह्या सगळ्या कशा आहेत, नॅचरल आणि स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आहेत. आता तुम्हाला इथं एक लक्षात ठेवता येईल, डू यू नो मध्ये काय दिलं आहे बघा. दी ॲक्वियस NaOH अँड HCl सोल्युशन मिक्स्ड टुगेदर. NaOH immediately combines with HCl to form NaCl and water. तुम्ही जेव्हा एक्सपेरिमेंट करत असता त्यावेळी तुम्हाला व्हॉल्युमेट्रिक अनालिसिसमध्ये NaOH आणि HCl यांचे टायट्रेशन्स असतात. म्हणजे ब्युरेटमध्ये एक सोल्युशन भरलेलं असतं आणि तुमच्या कोनिकल फ्लास्कमध्ये एक सोल्युशन असतं. हे एकमेकामध्ये मिक्स केलं तर आपणाला काय तयार झालेलं दिसतं, HCl आणि NaOH पासून NaCl आणि वॉटर तयार झालेलं दिसतं. ही रिॲक्शन अशी आहे, NaOH प्लस HCl ॲक्वियस फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे यांची पाण्यातली द्रावणं आहेत. हे कंबाईन झाले की NaCl ॲक्वियस प्लस H2 लिक्विड या फॉर्ममध्ये हे 2 प्रॉडक्ट तयार झालेले दिसतात. यावेळचा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन हा किती आहे, -57 किलोजूल. आता या रिॲक्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर ही रिॲक्शन घडण्यासाठी कुठल्याही प्रकारची एक्सटर्नल हेल्प द्यावी लागत नाही. तुम्ही NaOH समजा ते ब्युरेटमध्ये घेतलं असेल तर हे NaOH कोनिकल फ्लास्कमध्ये सोडलं तर आपणाला क्विक रिॲक्शन झालेली दिसते आणि NaCl आणि पाणी तयार झालेलं दिसतं. या रिॲक्शनसाठी कुठल्याही प्रकारची एक्सटर्नल हेल्प लागत नाही. ही रिॲक्शन आपोआप घडते. एक्सटर्नल फोर्स किंवा एनर्जीची गरज नसते, म्हणून ही प्रोसेस आहे स्पॉन्टेनियस प्रोसेस. आता ही प्रोसेस स्पॉन्टेनियसली घडते, उत्स्फूर्तपणे घडते. पण कुठंपर्यंत घडते, जोपर्यंत HCl किंवा NaOH हे पूर्णपणे कंझ्युम होत नाही, तोपर्यंत पूर्णपणे वापरलं जात नाही. किंवा आपण साध्या भाषेत म्हणूया, HCl आणि NaOH पूर्ण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ही रिॲक्शन चालूच राहते. याला कुठली एक्सटर्नल हेल्पची गरज आहे का, नाही. ती आपोआप घडणारी रिॲक्शन आहे, म्हणून ती स्पॉन्टेनियस आहे आणि इररिव्हर्सिबल आहे. आता याच्या उलट रिॲक्शन केली
NaCl is dissolved in water. It does not react with water to produce NaOH and HCl. हीच रिॲक्शन उलटी केली तर आपणाला याच्यामध्ये NaOH आणि HCl तयार झालेलं दिसत नाही, स्पॉन्टेनियसली तयार झालेलं दिसत नाही. म्हणून फॉरवर्ड रिॲक्शन ही फक्त स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे. तुम्ही उलटी रिॲक्शन करायला गेला तर ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आपणाला झालेली दिसत नाही. दुसरं एक एक्झाम्पल की जे मी सांगितलेलं होतं तुम्हाला, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबलचा डिफरन्स पाहताना, ते दुसरं उदाहरण आहे. वॉटर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. इट इज नॉट नेसेसरी टू अप्लाय एक्सटर्नल फोर्स. इट इज स्पॉन्टेनियस प्रोसेस. पाणी हे नेहमी उंच भागाकडून उताराच्या दिशेनं वाहत असतं. याच्यासाठी कुठलाही एक्सटर्नल फोर्स किंवा एनर्जीची गरज नसते. ही नैसर्गिक क्रिया आणि ती स्पॉन्टेनियस असते. आता हे कुठपर्यंत थांबतं? पाण्याचा प्रवाह हा उंच भागाकडून कमी उंचीच्या भागाकडे होत असतो. ही प्रोसेस कुठंपर्यंत चालू राहील? जोपर्यंत दोन्ही लेवल इक्वल होत नाहीत तोपर्यंत हा पाण्याचा प्रवाह उंचाकडून उताराकडे चालूच राहील. किंवा असंही म्हणता येईल आपल्याला, जेव्हा इक्विलिब्रियम निर्माण होईल म्हणजेच दोन्ही लेवल एक होतील तेव्हाच पाण्याचा प्रवाह थांबेल. ही नैसर्गिक क्रिया आहे आणि म्हणून स्पॉन्टेनियस आहे. दुसरं एक उदाहरण दिले. आईस मेल्ट्स स्पॉन्टेनियसली अबाव 0 डिग्री सेल्सिअस. बर्फ आपणाला माहीत आहे 0 डिग्री सेल्सिअसच्या वर तो वितळत असतो, मेल्ट होत असतो. ही पण स्पॉन्टेनियस क्रिया आहे. आपोआप तो वितळत असतो, कुठल्याही एनर्जीची गरज नसते. हॉट कॉफी इन ए कप प्लेस्ड इन ए रूम कूल्स डाऊन रिलीजिंग हीट टू द सराउंडिंग. दिस इज स्पॉन्टेनियस. चहाचा कप आपण जर एखाद्या रूममध्ये ठेवला तर तो हळूहळू चहा त्यातला थंड होत असतो, कारण त्याची एनर्जी, या सिस्टीमची एनर्जी म्हणजे चहाची एनर्जी कुणाला जाते? सराउंडिंगला जाते. ही पण आपोआप घडणारी क्रिया आहे, स्पॉन्टेनियस क्रिया आहे, नॅचरल क्रिया आहे. याचा तिन्ही उदाहरणावरून तुम्हाला अर्थ लक्षात आला असेल की स्पॉन्टेनियस प्रोसेसेस इरिव्हर्सिबल आहेत. कुठल्याही एक्सटर्नल हेल्प किंवा फोर्स शिवाय घडणाऱ्या ह्या क्रिया आहेत. ह्या आहेत स्पॉन्टेनियस. आता ह्या स्पॉन्टेनियस प्रोसेसच्या बाबतीतच की पॉईंट्स दिलेले आहेत. की पॉईंट्स त्यालाच आपण कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणतो. स्पॉन्टेनियस रिॲक्शनच्या कॅरेक्टरिस्टिक्स. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात घ्या. इट ऑकर्स ऑफ इट्स ओन. म्हणजे काय? या प्रोसेसेस स्वतःच्या स्वतः घडतात. डज नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल एजन्सी टू ऑकर. कोणतंही एक्सटर्नल फोर्स किंवा एनर्जी अशा प्रोसेसेस घडण्यासाठी गरजेच्या नसतात. दुसरा की पॉईंट किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे, इट प्रोसीड्स इन वन डायरेक्शन अँड कॅनॉट टेक प्लेस इन द ऑपोजिट डायरेक्शन अनलेस द एक्सटर्नल स्टिम्युलंट इज प्रेझेंट. त्या एकाच डायरेक्शनने घडतात. पण जर अशा रिॲक्शन दुसऱ्या डायरेक्शनने घडवायच्या म्हटलं तर त्यांना एनर्जी किंवा कुठलं तरी एक्सटर्नल फोर्स सप्लाय करावं लागेल तरच त्या प्रोसेसेस घडतील. मात्र ज्या एका दिशेने त्या घडतात त्या डायरेक्शनने घडत असताना त्यांना कुठल्याही फोर्सची गरज नसते, त्या स्पॉन्टेनियस असतात. पहिली कॅरेक्टरिस्टिक काय? स्वतःच्या स्वतः घडतात, कुठलाही एक्सटर्नल फोर्स लागत नाही, एकाच डायरेक्शननी घडतात. त्या डायरेक्शननी घडत असताना एनर्जीची गरज लागत नाही, मात्र त्यांची डायरेक्शन अपोज केली तर मात्र एनर्जी किंवा फोर्सची गरज लागते. तिसरी कॅरेक्टरिस्टिक,
The spontaneous process can be rapid or slow, or spontaneity is not concerned with the rate of the reaction. म्हणजे ह्या स्पॉन्टेनियस प्रोसेसेस स्लो असू शकतात किंवा फास्ट असू शकतात. जनरली त्या फास्ट असतात. चौथी कॅरेक्टरिस्टिक, द प्रोसेस कंटिन्यू टिल इक्विलिब्रियम इज रीच्ड. म्हणजे जोपर्यंत त्या रिॲक्शन इक्विलिब्रियमला पोहोचत नाहीत तोपर्यंत त्या घडतच राहतात. मागाशी आपण बघितलं की पाण्याचा प्रवाह उंचाकडून उताराकडं आहे. हा कुठंपर्यंत चालू राहतो? दोन्ही लेवल इक्वल होत नाही तोपर्यंत. दोन्ही लेवल केव्हा इक्वल होतील? जेव्हा इक्विलिब्रियम निर्माण होईल मग तिथंच थांबेल तो. सगळ्याच स्पॉन्टेनियस प्रोसेसेस कुठंपर्यंत कंटिन्यू होतात? इक्विलिब्रियम स्टेट येईपर्यंत. म्हणून इथं बोल्ड टाईपमध्ये आपणाला एक सेंटेन्स दिसेल, दी स्पॉन्टेनियस किंवा नॅचरल. इथं पहा, spontaneous processes tend to occur in a direction that leads to equilibrium. Spontaneous processes अशा डायरेक्शननी घडत राहतात की ज्या डायरेक्शननी त्या इक्विलिब्रियम स्टेटला पोहोचतील. हे महत्त्वाचं बोल्ड केलेलं सेंटेन्स तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. स्पॉन्टेनियस प्रोसेसेस अशा डायरेक्शननी घडत राहतील की ज्या डायरेक्शननी त्या इक्विलिब्रियम स्टेटला पोहोचतील. इरिव्हर्सिबल प्रोसेस बघण्याचा उद्देश असा आहे की स्पॉन्टेनिटीचं रिलेशन कशाशी आहे, एनर्जीशी आहे का, ते आपणाला इथं बघायचं आहे. म्हणून नेक्स्ट पॉईंट दिसतो इथं आपणाला, एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी. एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी. आता इथं आपणाला परत तीच रिॲक्शन दिलेली आहे. द स्पॉन्टेनियस रिॲक्शन टेक्स प्लेस इन ए डायरेक्शन in which energy of the system is lowered. It is accompanied by release of energy. आता या पॉईंटमध्ये आपणाला इथं त्यांना असं सांगायचं आहे, ज्या स्पॉन्टेनियस रिॲक्शन्स आहेत त्या स्पॉन्टेनियस रिॲक्शन घडत असताना सिस्टीमची एनर्जी आपणाला डिक्रीज झालेली दिसते. उदाहरण आपण पहिलीच रिॲक्शन बघितलेली होती बघा, दी रिॲक्शन बिटवीन NaOH अँड HCl. NaOH अँड HCl इथं ती रिॲक्शन दिसते, NaOH प्लस HCl. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन -57 किलोजूल्स दिसतो. तुम्हाला माहीत आहे ज्या रिॲक्शन एक्झोथर्मिक असतात त्यांच्या डेल्टा H व्हॅल्यूज निगेटिव्ह असतात, कारण यांच्यामध्ये एनर्जी रिलीज झालेली असते. या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट एवढी एनर्जी रिलीज करतात म्हणजे सिस्टीमची एवढी एनर्जी कमी होते, ती सराउंडिंगला दिली जाते आणि अशा रिॲक्शन्स आपणाला स्पॉन्टेनियस दिसतील आणि त्या एक्झोथर्मिक दिसतील. थोडक्यात असं आपणाला म्हणता येईल, स्पॉन्टेनियस रिॲक्शन ह्या एक्झोथर्मिक असतात आत्तापर्यंत तरी म्हणता येईल आपल्याला. पण काही दुसरी उदाहरणं बघितली तर तुमच्या लक्षात येईल. आईस मेल्ट्स स्पॉन्टेनियसली अबाव 0 डिग्री सेल्सिअस बाय ॲब्सॉर्बिंग हीट फ्रॉम दी सराउंडिंग. इट इज एंडोथर्मिक. इथं आपण मेल्टिंग ऑफ आईस अबाव 0 डिग्री सेल्सिअस ही कोणती रिॲक्शन घेतली बघा, इथं दिसेल तुम्हाला. आईस मेल्ट स्पॉन्टेनियसली अबाव 0 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग ऑफ आईस हे स्पॉन्टेनियस रिॲक्शनचं उदाहरण आहे. हे उदाहरण इथलं हे पण स्पॉन्टेनियस रिॲक्शनचं उदाहरण आहे. पण ही रिॲक्शन घडताना एनर्जी लॉस होते, सिस्टीमची एनर्जी लॉस होते,
किंवा एनर्जी रिलीज झालेली दिसते. पण आईसचं मेल्टिंग होणं ही जरी स्पॉन्टेनियस रिॲक्शन असली तरी आईसचं मेल्टिंग एनर्जी लॉस करून होत नाही. आईसला मेल्ट होण्यासाठी एनर्जीची गरज असते, हीटची गरज असते आणि हीट सराउंडिंगकडून घेतली जाते. जर हीट ॲब्सॉर्ब होत असेल तर ती रिॲक्शन कोणती होते? एंडोथर्मिक होते. मग एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियस असेल तर ती त्या रिॲक्शनमध्ये हीट रिलीज झालेली दिसते, हे वरच्या उदाहरणावरून लक्षात येते. आणि मेल्टिंग ऑफ आईस ही जरी स्पॉन्टेनियस असली तर याच्यामध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते, हे आपणाला दिसते. मग आपणाला असं म्हणू शकत नाही आपण स्पॉन्टेनियस रिॲक्शन ह्या नेहमी एक्झोथर्मिक असतात किंवा स्पॉन्टेनियस रिॲक्शन ह्या एंडोथर्मिक असतात. त्या एक्झोथर्मिक असू शकतील किंवा एंडोथर्मिक. आता इथे एक उदाहरण दिलं आहे. NaCl dissolves spontaneously in water with the absorption of heat from the surrounding. सॉलिड NaCl आहे, तो पाण्यामध्ये टाकला तर पाण्यामध्ये विरघळून जातो आणि पाण्यामध्ये Na+ आयन्स आणि Cl- आयन्स तयार होतात. डेल्टा H0 स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज हा पॉझिटिव्ह आहे, +3.9 किलोजूल मोल इनव्हर्सस आहे. एवढी हीट NaCl पाण्यामध्ये टाकल्यानंतर ॲब्सॉर्ब करून घेईल, म्हणजे ही एंडोथर्मिक आहे. ही रिॲक्शन आहे एंडोथर्मिक. दीज आर एंडोथर्मिक अँड स्पॉन्टेनियस. इट इज देअरफॉर क्लिअर दॅट, म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की एक्झोथर्मिक रिॲक्शन ह्या स्पॉन्टेनियस रिॲक्शन ह्या एक्झोथर्मिकच असतात. बऱ्याचशा स्पॉन्टेनियस रिॲक्शन या उदाहरणावरून आपल्याला दिसते एंडोथर्मिक पण असू शकतात. म्हणून स्पॉन्टेनियस रिॲक्शन ओळखण्याचा एक्झोथर्मिसिटी हा क्रायटेरिया नाही. म्हणजे एक्झोथर्मिक असली की स्पॉन्टेनियसच असली पाहिजे असं नाही. एक्झोथर्मिसिटीवरून आपण ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का हे ओळखू शकत नाही, हे या उदाहरणावरून लक्षात येतं. कारण काही रिॲक्शन स्पॉन्टेनियस रिॲक्शनमध्ये हीट इव्हॉल्व होते, काहीमध्ये हीट ॲब्सॉर्ब होते. मग स्पॉन्टेनियस रिॲक्शन ओळखण्याचा दुसरा काय क्रायटेरिया आहे का? तर तो आहे. कोणता क्रायटेरिया आहे? तो नेक्स्ट पॉईंटच्या स्वरूपात दिला आहे. एन्ट्रॉपी किंवा नवीन प्रॉपर्टीच्या स्वरूपामध्ये दिला आहे एन्ट्रॉपी. बघा याच्यामध्ये गोंधळ होऊ शकतो. सुरुवातीला आपण एक प्रॉपर्टी बघितलेली होती एन्थाल्पी. एन्थाल्पीसाठी आपण कॅपिटल H हे लेटर वापरलेलं होतं. एन्थाल्पी रिलेशनने अशी दिलेली होती H = U + PV. एन्थाल्पी ही हीट ऑफ रिॲक्शन असते. आता एन्ट्रॉपी कॅपिटल S लेटरने इंडिकेट केलेली असते. एन्ट्रॉपी पहिल्यांदा आपल्याला एन्ट्रॉपीचा अर्थ शिकावा लागेल. तो काय अर्थ आहे बघा, तुमच्या लक्षात येईल. या फिगरकडे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसेल इथं आहे पहिल्या फिगरमध्ये आईस, आणि हे आईसमधले हे मॉलिक्युल्स आहेत. तर तुम्हाला आईस हा आपल्याला माहीत आहे सॉलिड स्टेटमध्ये असतो, आणि सॉलिड स्टेटमध्ये असल्यामुळं याच्यामध्ये जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत किंवा हे मॉलिक्युल्स आहेत हे डिफायनाईट पॅटर्नमध्ये अरेंज झालेले दिसतात. त्याला ऑर्डर्ड अरेंजमेंट असं म्हणायचं. डिफायनाईट ऑर्डर दिसते, म्हणजे कसेही अरेंज झालेले नाहीत. आणि त्यामुळं या ज्या एम्प्टी स्पेसेस दिसतात मॉलिक्युल्समधल्या एम्प्टी स्पेसेस त्या व्हॉल्यूमनी खूप कमी आहेत. त्यामुळं ही पॅक्ड अरेंजमेंट दिसते. अरेंजमेंट कशी आहे?
पॅक्ड मॉलिक्युल्स हे सर्वसाधारणपणे एकमेकाला घट्ट चिकटलेले दिसतात. डिफायनाट पॅटर्न ह्या मॉलिक्युलचा दिसतो अरेंजमेंटचा, त्याला ऑर्डर्ड अरेंजमेंट असं म्हणायचं किंवा डिफायनाईट ऑर्डर असं म्हणायचं. कारण या मॉलिक्युल्समध्ये ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस जे असतात ती स्ट्रॉंग असतात. आता तुम्ही जर बघितलं दुसऱ्या फिगरमध्ये, इथं आहे H2O लिक्विड. जेव्हा हा आईस की ज्याच्यामध्ये मॉलिक्युलची ऑर्डर्ड अरेंजमेंट आहे, हा आईस जेव्हा मेल्ट होईल त्यावेळी ही क्रिस्टलाइन अरेंजमेंट वॉटर मॉलिक्युलची कोलॅप्स होईल, डिस्टर्ब होईल आणि हे मॉलिक्युल्स एकमेकापासून थोडे दूर जातील. त्यांच्यामधले ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस डिक्रीज होतील आणि हे पार्टिकल्स कसेही अरेंज झालेले दिसतील. त्यांच्यामधली ऑर्डर्ड अरेंजमेंट डिस्टर्ब होईल. दीज मॉलिक्युल्स दे आर फ्री इन लिक्विड स्टेट. हे लिक्विड वॉटर फ्लो होईल, त्याच्याबरोबर हे पार्टिकल्स आपणाला फ्लो झालेले दिसतील. म्हणजे काय, an ordered state becomes more disordered. इथं जी ऑर्डर्ड अरेंजमेंट आहे ती इथं काय होईल, डिसऑर्डर्ड होईल. डिफायनाईट अरेंजमेंट आईस मेल्ट झाल्यामुळं डिस्टर्ब होईल आणि रँडमनेस वाढेल, डिसऑर्डरनेस वाढेल. तर तुम्हाला तिसऱ्या फिगरमध्ये दिसेल H2O गॅस. तर इथं दिसतंय तुम्हाला हायली डिसऑर्डर स्टेट. या आहे ऑर्डर स्टेट. कशाची ऑर्डर स्टेट, याच्यातल्या पार्टिकलची, कन्स्टिट्युएंट पार्टिकलची ऑर्डर्ड असणारी अरेंजमेंट आईस मेल्ट झाल्यानंतर पार्टिकल्स विखुरले गेले, डिसऑर्डर स्टेट झाली. आता हेच लिक्विड वॉटर. लिक्विड वॉटर जेव्हा गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होईल, वेपराईज होईल, त्यावेळी याच वॉटर मॉलिक्युलचे पार्टिकल्स रँडमली मूव्ह होतील. इथं डिसऑर्डर स्टेट आहे. या पार्टिकल्समध्ये जी वीक ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत ती इथं आणखी वीक होतील आणि ती जवळपास निग्लिजिबल होतील आणि हे पार्टिकल्स स्पेसमधली मिळेल ती जागा व्यापतील, रँडमली इकडं तिकडं मूव्ह होतील. इथं जी डिसऑर्डर स्टेट होती ती आणखी डिसऑर्डर स्टेट म्हणजे हायली डिसऑर्डर स्टेट झाली. म्हणजे जसजसं आपण एखाद्या पदार्थाच्या सॉलिड स्टेटमधून लिक्विड स्टेटमधून गॅसियस स्टेटमध्ये जाऊ, तसं ऑर्डर्ड स्टेट ही डिसऑर्डर स्टेट बनते आणि डिसऑर्डर स्टेट ही हायली डिसऑर्डर स्टेट बनते. किंवा ऑर्डर स्टेट रँडमनेस इन्क्रीज होतो आणि इथं आणखी हायली रँडमनेस इन्क्रीज झालेला दिसेल. या उदाहरणावरून बघा काय लक्षात येते. मी पुढे जातो. इथं तिसरा पॉईंट एक्सप्लेन केला आहे. वेन लिक्विड वॉटर वेपरायझेस, गॅसेस वॉटर मॉलिक्युल्स मूव्स फ्रीली अँड रँडमली इन द अवेलेबल स्पेस. ए लेस डिसऑर्डर स्टेट बिकम्स हायली डिसऑर्डर ॲज शोन इन द फिगर. म्हणजे सॉलिड स्टेटपासून लिक्विड स्टेटपासून गॅसियस स्टेट तसतशी आपणाला रँडमनेस किंवा डिसऑर्डरनेस आपणाला इन्क्रीज झालेली दिसेल. इथं काय, ड्युरिंग melting of ice or vaporization of liquid water,
the disorder or randomness increases. The disorder or randomness is measured by entropy. एखाद्या पदार्थामध्ये जी रँडमनेस असते किंवा डिसऑर्डर स्टेट असते ती कशाने मेजर केली जाते? एंट्रॉपी, डिनोटेड बाय एस. ग्रेटर द डिसऑर्डर ऑफ ए सिस्टीम लार्जर इज इट्स एंट्रॉपी. म्हणजे जेवढी जास्त डिसऑर्डर किंवा रँडमनेस तेवढी एंट्रॉपी जास्त. The melting of ice and vaporization of liquid water shows that disorder increases and hence entropy of the substance increases. म्हणजे आईसपेक्षा लिक्विड वॉटरपेक्षा गॅसियस वॉटरमध्ये डिसऑर्डर इन्क्रीज होते, त्याबरोबर एंट्रॉपीसुद्धा आपल्याला इन्क्रीज झालेली दिसेल. म्हणजे काय तर आपल्याला असं म्हणता येईल, disorderness or randomness increases from solid to liquid to gas. तशी एंट्रॉपी सुद्धा याच क्रमाने आपल्याला इन्क्रीज झालेली दिसेल, सॉलिड टू इट्स लिक्विड टू इट्स गॅसियस स्टेट. हे लक्षात ठेवायचं. तर इथं तुमच्या लक्षात येईल इन बोथ प्रोसेसेस. बोथ म्हणजे कोणत्या प्रोसेसेस? पहिली प्रोसेस मेल्टिंग ऑफ आईस आणि दुसरी प्रोसेस वेपरायझेशन ऑफ लिक्विड. याच्यामध्ये एंट्रॉपी इन्क्रीज होते कारण रँडमनेस इन्क्रीज होते, डिसऑर्डरनेस इन्क्रीज होते. म्हणून या प्रोसेसच्या बाबतीत आपण म्हणतो डेल्टा एस म्हणजे चेंज इन एंट्रॉपी इट इज ग्रेटर दॅन झिरो इट इन्क्रीजेस. झिरोपेक्षा एंट्रॉपी चेंज इन्क्रीज असतो किंवा हायर असतो, एंट्रॉपी इन्क्रीज झालेली दिसते. याच्यासाठी आणखी काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या उदाहरणामध्ये आपल्याला लक्षात येईल एंट्रॉपी इन्क्रीज होते का डिक्रीज होते. ती उदाहरणं आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इथं आपण थांबूया. थँक्यू.